नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाणे तुमचे अर्थकारण बिघडवू शकते. शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. या सप्ताहात तुम्हाला मुलांच्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल, कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की जरूर ते तुमच्यापेक्षा लहान आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की ते नेहमी चुकीचे असतील. म्हणून त्यांच्या सल्ल्याला योग्य महत्त्व देऊन प्रोत्साहन द्या. करिअरच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ-उतारापासून आराम मिळेल, कारण ही वेळ चांगले बदल घेऊन येण्याची शक्यता राहील. या सप्ताहात ग्रहांच्या कृपेने विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या सप्ताहात काही महत्त्वाच्या कार्यात मिळणारे यश जवळ असूनही तुमच्या ऊर्जेच्या स्तरावरही कमी वाटेल, कारण या वेळात तुम्ही स्वतःला ऊर्जावान ठेवण्यात सक्षम नसाल, म्हणून काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशी. हा संपूर्ण आठवडा कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळवून देईल. विद्यार्थ्यांनी आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित करावे. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आणि तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल. घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकता. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीचे आरोग्य हे कुटुंबातील चिंतेचे कारण ठरू शकते. धनुराशी. या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांसोबत संभाषण करताना धीर धरण्याची आवश्यकता राहील, नाहीतर त्यांच्यासोबत काही मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे आपण आपला संयम गमावल्यास विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत कुटुंबातील आपल्या या प्रतिमेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून असे काहीही करणे टाळा. या आठवड्यात शक्यता आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हेही विसरून जाल. या प्रकरणात आपण सर्व काम पूर्ण झाल्यानंतर समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देऊ नका. तुमच्या आरोग्यासाठी हा सप्ताह अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही. उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता. व्यापारी आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर आणि सातत्यावर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांना कमी लेखण्याची चूक करू नका, अथवा तुम्ही निर्णय घेण्यात सक्षम नसाल. मकर राशी. या आठवड्यात कोणत्याही कारणास्तव रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा, नाहीतर आपल्या पालकांना राग येऊ शकतो. म्हणून सुरुवातीपासून हे लक्षात घेऊन अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे तुमच्या पालकांचा मूड बदलेल. तसेच कौटुंबिक वातावरणातही अशांती निर्माण होताना दिसेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनतही करावी लागेल.
अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही समस्या येऊ शकतात. स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आराम करा. तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल तर या संधीचा फायदा घ्या. या सप्ताहात व्यापाऱ्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळू शकेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. कुंभ राशी, तुम्हाला आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळून त्या गोष्टींचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता राहील. या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जरी तुम्ही व्यापारी असो किंवा नोकरीत, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि तुमच्या योग्य योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या यशाबद्दल ईर्ष्या वाटेल, त्यामुळे ते आपल्या विरोधात जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला प्रत्येकासोबत आपला व्यवहार सुधारण्याची आवश्यकता असते. अन्यथा इतरांसमोर तुम्ही आपली प्रतिमा मलिन करू शकता. या सप्ताहात जर आवश्यक असेल तर वाहन चालविणे टाळा. जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर ते बरेच फायदेशीर राहील आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपले आर्थिक स्थितीही उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. मीन राशी, या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधीवर दुर्लक्ष करू शकता, ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही कटू योजना बनवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह समस्यांनी भरलेला राहू शकतो. या काळात त्यांना योग्य निर्णय घेण्यात बऱ्याच समस्या येऊ शकतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की गरजेपेक्षा अधिक खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात ठेवा. जर तुम्हाला आतापर्यंत कुठलीही आर्थिक समस्या होती तर या सप्ताहात त्याच्या बाबतीत विचार करून चिंता करण्याच्या ऐवजी काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत आपले संबंध उत्तम करण्यातही तुम्ही यशस्वी राहाल. तुमचा स्वभाव या सप्ताहात आळशी होईल. यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.